नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. चला तर पाहूया निफ्टीने आज कसं काम केलं आणि उद्या आपला निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन काय असेल. मित्रांनो, काल आपण लाँग व्हिडिओ बनवला नव्हता, पण एक शॉर्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं मी, की आपला मार्केटमध्ये जो व्ह्यू आहे तो बिअरिश आहे आणि आपण कुठेतरी ह्या लेवलच्या तुटण्यावरती एक शॉर्ट साईडला ट्रेड प्लॅन केला होता. पण आज मार्केटने गॅप अप ओपनिंग दिली आणि थोडं अपसाईडला मूव्ह दिल्यानंतर डाऊन साईडला क्लोजिंग दिलेली आहे. आणि मी जो ट्रेड प्लॅन केला, ट्रेड आज पर्सनली जो घेतला होता तो ह्या ट्रेड लाईनच्या रिजेक्शनवर घेतला होता इथे कुठे, आणि मी माझे टार्गेट ह्या कॅन्डलवरती बुक केले. चला तर पाहूया आता मार्केट उद्या कसं काम करू शकतं. मार्केट सध्या सेलिंग प्रेशरमध्ये आहे, त्यामुळे आपला प्लॅन सेल ऑन राहायचाच असेल. जर उद्या निफ्टी फ्लॅट ओपन होऊन हा लेवल जो 25,320चा ब्रेक करते, तर आपण एक डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो आणि आपले टार्गेट 25,050च्या आसपासच राहतील. आणि जर निफ्टी ह्या लेवलला 25,380च्या आसपास जर सपोर्ट घेते आणि अपसाईडला एक मूव्ह देते, तर आपण एक छोटा ट्रेड प्लॅन करू शकतो आणि टार्गेट ह्या ट्रेंड लाईनचे ठेवू शकते. तुम्ही ही ट्रेंड लाईन आहे ती आपल्या चार्टवर ड्रॉ करून ठेवू शकता. इथपर्यंत आपण आपले फर्स्ट टार्गेट बुक करू शकतो. आणि जर बाय चान्स निफ्टी गॅप अप ओपन होते आणि ट्रेड लाईनला परत रिजेक्शन घेते, तर डाऊन साईडची एक ट्रेड प्लॅन करू शकतो आणि आपले टार्गेट म्हणजे जर 380च्या आसपास ठेवू शकतो. आणि पण निफ्टीने ना ऑलरेडी हा जो ट्रेंड लाईन आहे तो पाहाल तर इथे एकदा, इथे दोनदा, तीनदा आणि 4 वेळेला टेस्ट केले आहेत. तर एक चान्स आहे की यावेळी निफ्टी हा जो ट्रेंड लाईन आहे तो ब्रेक करू शकते. त्यामुळे वेट करा. प्रॉपर जर रिजेक्शन भेटलं तरच इथे ट्रेड घ्या पुट साईडला. नाहीतर आपण एक बाय साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो. या ट्रेड जर ट्रेंड लाईनच्या ब्रेक होताच आणि आपण टार्गेट बाय साईडची ठेवू शकतो. 25,750च्या आसपास एक बाय साईडचे प्लॅन अराउंड, म्हणजे जर इथे कुठेतरी ब्रेक करते तरी 150चे टार्गेट आपल्याला भेटू शकतात बाय साईडला. आणि जर निफ्टी 25,380च्या आसपास जर एक सपोर्ट घेते, तर आपण एक सपोर्टलाही बाय साईडला एक ट्रेड प्लॅन करू शकतो आणि टार्गेट या ट्रेंड लाईनचे ठेवू शकतो. आणि आपला एस एल आहे हा ह्या वीकच्या लोच्या खाली ठेवू शकतो 25,320च्या अराउंड. एक 50-60चं पॉईंटचा स्टॉप लॉस असेल आणि आपले टार्गेट अराउंड 150 ते 170च्या आसपास असतील. आणि जर तुम्ही ते ट्रेड घेतलात आणि जर मार्केट रिव्हर्स झालं आणि आपला जो एस एल आहे जो या कॅन्डलच्या खाली जर हिट होतो, तर इमिजिएटली तुम्ही त्यातून एक्झिट व्हा. पाहिजे तर तुम्ही पुट साईडला एक ट्रेड घेऊ शकता त्यानंतरला, पण ह्या बाय साईडच्या ट्रेडमध्ये लगेच एक्झिट होऊन जा. कारण जर तुम्ही छोटे छोटे स्टॉप लॉस घ्यायला शिकला नाही तर तुम्ही मोठे प्रॉफिट कधीच बनवू शकणार नाहीत. ठीक आहे तर मित्रांनो, आजचा अनालिसिस आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.